गुड मॉर्निंग फायटर्स. चलो छोटे फायटर्स, रुद्रा अन्विता, राघव, चलो वेदिका. वा वा, सगळेजण आले. सर्वांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेटा, गुड मॉर्निंग. कसं झाली मग शाळेत स्वागत झालं? यस. आता सुरुवात झाली म्हणा अभ्यासाला, शाळेला. आता मामाचं गाव बंद, फिरणं बंद, बरोबर आहे ना? यस. आता आपल्या सुद्धा अभ्यासक्रमाला स्टार्ट करायची बाळांनो. आज आपण आपल्या इयत्ता चौथीच्या म्हणजे स्कॉलरशिपचा जो सिलेबस आहे, जो इंडेक्स आहे, त्या इंडेक्स प्रमाणे अभ्यासक्रमाची, चौथीच्या अभ्यासक्रमाची आज आपण ओळख बघणार आहे. म्हणजे काय, किंवा नेमके त्याला कोणते चॅप्टर आहेत आणि त्या चॅप्टरमध्ये काय शिकणार आहे. एकदम बेसिक आहे आपल्याला, बरोबर आहे? यस. आता तुम्ही म्हणसाल सर इथं इयत्ता 3री ते 8वी काय लिहिलेलं आहे? तर बाळांनो, आपल्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती इयत्ता 3री पासून ते 8वी पर्यंतच्या सर्व स्कॉलरशिप परीक्षांची तयारी सुरू आहे आणि ती पण एकदम जोरामध्ये. कारण आता आपण कितवीला आहे? चौथीला आहे, बरोबर आहे ना? पण ह्याच्यामध्ये बाळांनो 3रीचे मुलं आहेत जॉईन, चौथीचे तर आहेत, पण 3रीचे पण जॉईन आहेत. मग 3रीचे काय करले तिथं? असं वाटत असेल ना तुम्हाला, 3रीचे जोरात तयारी करले तर. कारण बाळांनो, या 3रीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचं फाउंडेशन बेसिक या वर्षीच क्लिअर होणार आहे. त्यांना मिशन आरंभची परीक्षा पण देता येणार आहे, बरोबर आहे? त्याच्यामुळं आपल्याला 3रीच्या विद्यार्थ्यांचं फाउंडेशन पक्क झालं तर त्याचा फायदा पुढच्या वर्षी होणार आहे. पुढच्या वर्षी कधी? ते जेव्हा चौथीला येतील तेव्हा त्यांचा म्हणजे 50-60% अभ्यासक्रम कंप्लीट झालेला असेल 3रीमध्येच, राईट? तसा तर आपण पूर्ण करतो, पण त्यांच्या लेवलला त्यांनी है ना 60% क्लिअर केला, राहतो किती 20-30%, 40% तो त्यांनी लगेच कव्हर करतात. याचा अर्थ फाउंडेशन पक्क होतं, राईट? म्हणून 3रीचे विद्यार्थी आपल्याला जॉईन आहेत बाळांनो आता, बरोबर आहे ना? आणि ते पुढच्या वर्षाची तयारी करताय आतापासूनच. आणि ते गरजेचं पण आहे. कारण काय होतं ना, की शाळेमध्ये आपल्याला हा पूर्ण अभ्यासक्रम त्या शिक्षकाला घेणं पॉसिबल नाहीये. का? कारण त्यांना रेग्युलरचा अभ्यासक्रम पण घ्यायचा आहे. जो तुमच्या शाळेचा अभ्यासक्रम आहे तो वरतून आपल्याला हे 4 विषय अजून घ्यायचे. कसं पॉसिबल आहे, है ना? तुम्हाला माहिती आहे त्यांना इतर पण कामं असतात. त्याच्यामुळं बाळांनो, आपल्या शाळेमध्ये जेवढा सिलेबस होईल तेवढा चांगलाच आहे, है ना? परंतु इथं मात्र बेसिक टू ॲडव्हान्स लेवल विथ प्रॅक्टिस विथ परफेक्शन आपल्याला 100% क्लिअर करायचा आहे. आणि येणारी जी आपली स्कॉलरशिपची परीक्षा आहे त्याच्यामध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचे, क्वालिफाय व्हायचं नाही फक्त, पात्र व्हायचं नाही फक्त, तर आपल्याला राज्याच्या गुणवत्ता यादीत यायचे बाळांनो. 15,000 तर आपल्याला मिळणारच आहे. तुम्हाला सांगितलं मी, या स्कॉलरशिपचा फायदा फक्त स्कॉलरशिप म्हणूनच नाही, तर भविष्यात ज्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या त्याच्यासाठी होतो. लक्षात. त्याच्यामुळं 3रीचे पण विद्यार्थी आहेत. आता 5वी नवोदयची पण बॅच चालू आहे, बरोबर आहे की नाही? जे गेल्या वर्षी चौथीला होते ते आता 5वी नवोदयची परीक्षा देत आहे. आणि 6वीचे विद्यार्थी 7वी साठी तयारी करताय. म्हणजे 7वीच्या क्लासमध्ये 6वीचे विद्यार्थी जॉईन आहेत बाळांनो. का? कारण पुढच्या वर्षी आम्ही काय करणार? 7वीची परीक्षा देणार आहे. म्हणजे त्यांची 2 वर्षे तयारी होते. आणि 8वी NMMS बाळांनो सेपरेट आहे. 8वीची सुद्धा तयारी आता तुम्ही 7वीचे विद्यार्थी करू शकता, बरं, काय अडचण नाही. आणि तिथं सर्वात जास्त स्कॉलरशिप मिळते 48,000 रुपये, राईट? यस. तर आताही आपल्याला 7वीच्या विद्यार्थ्यांना 8वीची तयारी करता येणार आहे. ओके, चला आता काय करायचं? आजपासून आपला अभ्यासक्रम सुरुवात झालेली आहे. सर्वांनी छानपैकी मस्त प्रत्येक विषयाला एक चांगलं मोठं असं एक रजिस्टर करायचंय बाळांनो. आणि त्या रजिस्टरमध्ये त्याच क्लासचं लिहायचं. म्हणजे काय? मॅथचा क्लास असेल, मॅथच्या रजिस्टरमध्ये मॅथचं लिहायचं. रिझनिंगचा असेल, रिझनिंगच्या क्लासमध्ये रिझनिंगचं लिहायचं. मराठी व्याकरणाचं सेपरेट, इंग्लिश ग्रामरचं सेपरेट. आणि सगळ्यांचा ज्या दिवशी ज्याचं लेक्चर होतं त्या दिवशी त्याचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. दररोजच्या दररोज अभ्यास, दररोजच्या दररोज क्लास, दररोजच्या दररोज रिव्हिजन पण करणं गरजेचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून बॅच जॉईन केलेली नाहीये तर या लेक्चर पासून त्यांनी बेस्ट तयारी करू शकता. आता आपण मागे डेमो क्लास म्हणून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये काही मी बेसिक गोष्टी शिकवलेल्या आहेत, त्या पुन्हा तुम्हाला चॅप्टरमध्ये शिकवणार आहे. परंतु आजच्या लेक्चर पासून मात्र सर्वांनी आता रेग्युलर अभ्यासाला सुरुवात करायची. ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं नाहीये, आता आपल्यापैकी बरेच पालक लेक्चर पण अटेंड करताय हे माझं, तर त्या सर्वांना विनंती आहे की आता आपण अभ्यासक्रमाला सुरुवात केलेली आहे,
त्याच्यामुळं आता आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करायची. पुढच्या महिन्यात, त्याच्या पुढच्या महिन्यात, डिसेंबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये, दिवाळीला आपण ऍडमिशन घेतलं ना, त्याचा फायदा तेवढा होत नाही जेवढा आता होतो. कारण विद्यार्थ्यांना मागचे लेक्चर कव्हर करणं अवघड जातं. एका दिवसात 3-3 लेक्चर नाही बघू शकत तो. म्हणजे दररोजचा जसा अभ्यासक्रम होतो तसाच अभ्यास करायचा. ओके, त्याच्यामुळं ज्यांचं ऍडमिशन बाकी त्यांनी ताबडतोब ऍडमिशन घ्या बाळांनो. आणि त्याचबरोबर तुम्ही काय करायचं, जे जे तुमचे विद्यार्थी मित्र जे असतील ज्यांनी ऍडमिशन घेतले नाही त्यांना पण आवर्जून सांगा. चला या आता आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ह्या आपल्या महाराष्ट्र शासनाची जी स्कॉलरशिप म्हणतो त्यांचं कोण बघतं, तर ही संस्था बघते. राईट, ओके, पेपर पण ह्यांनीच काढताय. मग यांनी काही सिलेबस ठराविक आपल्याला ठरवून दिलेला आहे, तो इयत्ता 4थी साठी. मग तो 4थीचा सिलेबस काय आहे त्याचे आपण पॉइंट्स बघूयात. या आता आपण आज आपली ही सकाळची बॅच काय आहे, मराठी सेमीसाठी आहे. हा दुसरं एक महत्वाचं बाळांनो, इव्हिनिंगची बॅच कोणती आहे, इंग्लिश मिडियमची आहे, बरोबर आहे. मॉर्निंगची बॅच कोणती आहे, मराठी सेमीच्या विद्यार्थ्यांची आहे, बरोबर आहे ना. यस, पण आता आपण काय करणार आहे बाळांनो, मराठी सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण घेताना क्लासमध्ये आपण बायलँग्वेज घेणार आहे. म्हणजे काय, मराठीमध्ये पण ते सांगणार आहे आणि इंग्लिशमध्ये पण ते सांगणार आहे. बरं, म्हणजे अडचण कोणालाही येता कामा नये. आणि इव्हिनिंगची जी बॅच आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय, इंग्लिश मीडियम मध्येच असेल त्याचं. ओके, आपल्याला मात्र मी दोन्ही लँग्वेजमध्ये सांगणार आहे. म्हणून तर तुम्हाला म्हटलं की ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी ही महाराष्ट्रामधली एकमेव अशी अकॅडमी आहे की ज्याच्यामध्ये प्रॉपर पद्धतीनं दोन्ही लँग्वेजमध्ये शिकवलं जातं, इंग्लिशमध्ये पण मराठीमध्ये पण. राईट, यस, त्याच्यामुळे इथं कुठल्याही विद्यार्थ्याला अडचण येणार नाही. चलो फिर स्टार्ट करेंगे. यस, आज का अपना ये सिलेबस का पहला पॉइंट है बेटा संख्या ज्ञान, नंबर सिस्टम, संख्या ज्ञान, बरोबर आहे. यस, आता याच्यामध्ये बघा तुम्हाला काय काय दिले, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह, वाचन, लेखन, 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन, लेखन. आपण मागच्या वर्षी काय बघितलं बाळांनो, 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या, आणि मग शेवटी जेव्हा 4थीला स्कॉलरशिप आली 5 अंकी संख्या पण घेतला आपण, हे की नाही. राईट, म्हणजे ह्या 5 अंकी संख्यांचं वाचन कसं करायचं, लिहायचं कसं, है ना, याच्या काही पद्धती असतात, मेथड्स असतात बाळांनो. त्या मेथडनं गेल्या तर आपल्याला सर्व येतं. समजा मी जर तुम्हाला म्हटलं 5004, काय 5004 लिहा, 5004 लिहा, तर आपल्याला कळालं पाहिजे की हे कुठं कोणता अंक लिहायचा आहे. मग याच्या काही मेथड्स आहेत. ओके, तर त्या मेथड्स आपण जेव्हा सिलेबस स्टार्ट करू तर पहिला वाला पॉइंट, तर म्हणजे उद्याला, है ना, उद्याला आपला हे स्टार्ट होईल. तर उद्याला मी तुम्हाला मग ह्याचं काय असतं हे सांगणार आहे, बरोबर आहे. पण हे 5004 काय असते, तर मी तुम्हाला काय सांगणार आहे, एकक, दशक, शतक, हजार, अशा मी एक तुम्हाला रेषा मारायची पद्धत शिकवणार आहे. ओके, बुकमध्ये थोडी वेगळी आहे पण आपण इथं शिकवणार आहे. आता हिचं काय लिहायचं बघा, 5004, 5004, 5000, हजाराच्या ठिकाणी फक्त 5च आहे, मग इथं लिहा 5000. ओके, 400 200 असं काय आहे का, नाहीये, फक्त 4 आहे आणि तो एकक स्थानचा 4. पण जिथं नाही ना तिथं काय घ्यायचं आपण, 0 घ्यायचं. ह्याला म्हणतो आपण 5004. ह्याचं लेखन कसं करायचं, याचं वाचन कसं करायचं, एकक, दशक, शतक, हजार काय असतं, है ना, एकक, दशक, बरोबर आहे, एकक, दशक, शतक, याला म्हणतो आपण वन्स, है ना, किंवा युनिट, याला म्हणतो टेन्स, याला म्हणतो 100, याला काय म्हणतो पुढे 1000, हजार, पुढे काय असतं दशहजार. ए बाळांनो, या हजारला दुसरं एक नाव आहे बरं, सहस्त्र. हजारला दुसरं एक नाव काय, सहस्त्र. आता मी ते सिलेबस मध्ये लिहून देईन मी, पण एक लक्षात राहू द्या, काय नाव आहे त्याचं, सहस्त्र स्थानचा अंक म्हटलं की म्हणायचं काय, हजार स्थानचा अंक कोणता. मग हजारला 2 नाव आहेत, काय नाव आहेत, म्हणजे काय 1000 प्लेसचा जो नंबर आहे त्या 1000 प्लेस वाल्याला 2 नाव आहेत. काय नाव आहेत त्यांची 2 नावं, तर 2 नावं असे येतं की एक आहे तुमचा हजार आणि एक आहे तुमचा सहस्त्र. आलं लक्षात. ओके, तर त्याला 2 नावं. तर असं आपण त्यांचं काय करतो, वाचन करतो, लेखन करतो. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि वाचन. आंतरराष्ट्रीय म्हणजे कोणते बाळांनो, ज्या आपण इंग्लिश मध्ये लिहितो त्याला आंतरराष्ट्रीय म्हणतो, बरोबर आहे ना. तर ते आंतरराष्ट्रीय म्हणजे कोणते, असे 1 2 3 4 5 6 हे जे असतात ना हे, तर ह्याला म्हणतो आपण आंतरराष्ट्रीय. राईट, आंतरराष्ट्रीय. आता थोडंसं पुढे गेलो तर आपल्याला इथं काय बघा, अंकांची दर्शनी किंमत, अंकांची स्थानिक किंमत, अंकांची विस्तारित मांडणी, ह्याला काय म्हणतो आपण
अंकांची दर्शनी किंमत फेस व्हॅल्यू, याला स्थानिक किमतीला काय म्हणायचं, प्लेस व्हॅल्यू, आणि विस्तारित मांडणीला काय म्हणायचं, एक्सपांडेड फॉर्म. काय म्हणायचं, एक्सपांडेड फॉर्म. आता मी ते जेव्हा चॅप्टर घेईल ना, तर चॅप्टर मध्ये तशा पद्धतीचं मी तुम्हाला अरेंज करून देणार आहे, तशा पद्धतीचं मी तसं लिहून देणार आहे तुम्हाला ते. ओके, बायलँग्वेजच असेल ते, नो प्रॉब्लेम. यस, ओके. मग हे आता तुमचं अंकांची दर्शनी किंमत स्थानिक किंमत काय असतं, ज्याला आपण काय म्हणतो बघा, पहिला पॉइंट दिलाय दर्शनी किंमत. काय दिलं, दर्शनी किंमत, राईट. ज्याला आपण म्हणतो फेस व्हॅल्यू. कुठली व्हॅल्यू बाळांनो, फेस व्हॅल्यू. आता याच्यामध्ये आपल्या सिलेबसमध्ये म्हणा, बुकमध्ये म्हणा, बरं तुमच्याच नाही, स्पर्धा परीक्षेच्या बुकमध्ये सुद्धा बाळांनो पॉइंट्स आहे ना, पॉइंट्स काहीच दिलेलं नाहीये. म्हणजे काय, एखादी संख्या पॉइंटमध्ये असेल 3936.37 असेल, बरोबर आहे, तर त्याची स्थानिक किंमत कशी घ्यायची, त्याची दर्शनी किंमत कशी घ्यायची हे दिलेलं नाहीये, बरोबर आहे. आपल्या सिलेबसच्या बुकमध्ये, म्हणजे जो कोणत्याही तुम्ही प्रकाशनचं बुक वापरत असाल त्याच्यामध्ये सुद्धा पॉईंटवालं दिलेलं नाहीये. पण आपण एक एक्झाम्पल पॉईंटवालं घेणार आहे, म्हणजे तुम्हाला काय त्याच्या आयडिया आल्या पाहिजे की बाबा हे पॉईंटमध्ये आलं तर काय करायचं. ठीक आहे, ओके. कमेंट सगळ्यांच्या वर गेल्या बघा, मला एकाची कमेंट दिसणार. चालले, थांबा एकच मिनिट, हा, एक सेकंड. चलो, हा, का बोल रहे रुद्रा महाराज, यस श्रेयस. अब आज लई भरपूर संख्या झाली बघा. हा, रेणुकाबाई गुड मॉर्निंग, आणविता, चलो स्टार्ट. बर, आता याला म्हणतो आपण बाळांनो दर्शनी किंमत. सांगा मला, समजा 7433982 या संख्येमध्ये मला 9ची दर्शनी किंमत सांगा बरं बाळांनो. 9ची दर्शनी किंमत, दर्शनी किंमत, 9ची दर्शनी किंमत बोला. ओरे, हा, 9ची दर्शनी किंमत. चला सांगा बरं, 9ची दर्शनी किंमत काय असेल, कोण सांगेल. ओ भाई और बहनों बताओ, इसमें से कोनो होगा. चलो, दर्शनी किंमत काय असेल. मी आज तुम्हाला फक्त चॅप्टर कुठले आहेत त्याच्यामध्ये पॉइंट कोणते येतात यांची फक्त ओळख करून देणार आहे. आज आपण चॅप्टरला सुरुवात केली का, नाही. आज काय केलं आपण फक्त की बाबा हे सिलेबस मध्ये आपल्याला दिलेले आहेत बघा, है ना. त्याच्यामुळं इथं फक्त आपल्याला काय करायचं, ह्यांची ओळख घ्यायची. कोण सांगेल, वा वा, शतक. बर, आर्यनचं म्हणणं आहे शतक, आणविता 9, रुद्रा 9, बर 9 पण आले बघा. ए बाळांनो, काहींचं म्हणणं असं आहे बघा, हे नाही का होणार, या 9ची दर्शनी किंमत 9 आणि पुढे 2 संख्या आहेत म्हणून 2 शून्य लिहा बरं. अशी नाही का होणार बाळांनो, वाटत नाही का कोणाला की बा अशी बी होऊ शकत, म्हणून मी आता अशीच बघलो म्हणावं कवा तरी पुस्तकात, आहे की नाही, बघलो का अशी. तर ती तुम्ही बघले स्थानिक किंमत. आपल्याला काय विचारलं, दर्शनी किंमत. दर्शन म्हणजे काय, दर्शन म्हणजे पहा बाळांनो, आता समजा तुम्ही मंदिरात गेले, मग तुम्ही गेल्यानंतर काय करता, देवाचं असं दर्शन घेता, बरोबर आहे की नाही. मग समोर जी तुम्हाला मूर्ती दिसते त्या मूर्तीचं तुम्ही दर्शन घेता, बरोबर आहे ना. मग जे दिसतंय त्याचं आपण दर्शन घेतो. मग इकडं सुद्धा काय, दर्शनी किंमत म्हणजे काय, जे दिसतंय ना तीच त्याची किंमत. आता तुम्ही म्हणसाल 9 मला 9च दिसतंय, हे दिसतंय का तुम्हाला असं कुठं काही, 900 दिसतंय का, 900 नाही दिसत. मग तुम्हाला तिथं काय दिसतं, फक्त 9 दिसतंय. मग 9ची दर्शनी किंमत 9, याच्यातला कोणताही अंक असो, दर्शनी किंमत नेहमी त्या अंकाच्या किमती इतकीच असते. म्हणजे काय, 9ची दर्शनी किंमत 9च, 8ची दर्शनी किंमत 8च. माग बघायची बी गरज पडणार, त्यानं कुठं बसलाय, कुठं हाय, कितव्या नंबरला हाय, काही बघायचं नाही. काय म्हटलं मी, 9ची दर्शनी किंमत 9च, 5ची दर्शनी किंमत 5च, 1ची दर्शनी किंमत 1च. म्हणजे कोणत्याही अंकाची, कोणत्याही संख्येमध्ये त्या अंकाची दर्शनी किंमत त्या अंका एवढीच असते. म्हणजे काय, समजा 9 असेल 9, 7 असेल 7, 3 असेल 3, 2 असेल 2, बरोबर आहे, त्याला म्हणतो आपण दर्शनी किंमत. बर, पण जर समजा मी हेच तुम्हाला विचारलं असतं, काय, 9ची स्थानिक किंमत काय, प्लेस व्हॅल्यू, 9ची स्थानिक किंमत किती, ज्याला म्हणतो आपण प्लेस व्हॅल्यू. काय म्हणतो, प्लेस व्हॅल्यू.
ज्याला आपण म्हणतो प्लेस व्हॅल्यू. कळेस का? सगळ्यांना समजलं का? काय हे काय आहे? दर्शनी किंमत. हे काय आहे? स्थानिक किंमत. दर्शनी किंमतीला फेस व्हॅल्यू दिसतंय तसं दर्शनी किंमत झालं आता स्थानिक किंमत. स्थानिक किंमत मात्र वेगळा असता. 9 कुठं बसलाय? इथं. मग 9 लिहायचं आणि 9च्या पुढं 2 संख्या आहेत मग 2 शून्य लिहायचे. ही याची दर्शनी किंमत 900. याला दर्शनी किंमत. आता खूप छान चॅप्टर आहे बाळांनो हा. आणि आपल्याला याच्यामध्ये दर्शनी किंमतीची बेरीज, दर्शनी किंमतीची वजाबाकी, दर्शनी किंमतीची गुणाकार, भागाकार काही पण येतं आपल्याला. पट येतं. या अंकाची दर्शनी किंमत या अंकाच्या किती पट आहे असं येतं. मग डावीकडचा उजवीकडचा कोणता घ्यायचा कसा हे सगळं आपण तिथं स्टडी करणार आहे. आलं तुमच्या लक्षात आता? ओके चलो डन. यस चलो फिर झालं हे. आता याच्यानंतर आणखी एक पॉइंट येतो बाळांनो, त्याचं नाव आहे विस्तारित मांडणी. आता हे विस्तारित मांडणी काय असते पहा. थांबा. ही विस्तारित मांडणी काय असते बघा आता. यस ओके. बघा समजा मी तुम्हाला 4 9 3 2 दिलं. मला याला विस्तारित मांडणी करून दाखवा. त्याला म्हणतो आपण एक्सपांडेड फॉर्म है ना. सिमीवाले एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय? विस्तारित रूपात लिहा. आता तुम्ही शाळेमध्ये हा सिलेबस आहे, शाळेच्या अभ्यासक्रमात हा पॉइंट आहे बरोबर आहे ना. तर तुम्हाला विचारलं जातं काय? खाली दिलेल्या संख्येचे विस्तारित रूप लिहा किंवा खाली दिलेले विस्तारित रूप हे कोणत्या संख्येचे ते ओळखा. म्हणजे काय? दोन्ही सुद्धा आपल्याला विचारतं. विस्तारित रूप लिहा किंवा विस्तारित रूप दिलं तर संख्या ओळखा. मग काय असतं विस्तारित रूप पहा. हे 4 आहे. 4 लिहायचं बाळांनो. म्हणजे काय? स्थानिक किमतीची बेरीज. थोडक्यात काय? स्थानिक किमतीची बेरीज दाखवत जायचं. ओके कसं पहा. आता या 4ची स्थानिक किंमत 4000, 9ची स्थानिक किंमत 900, 3ची स्थानिक किंमत 30 आणि 2ची स्थानिक किंमत 2. 2ची स्थानिक किंमत 2 बरोबर आहे. 2ची स्थानिक किंमत 2. कळालं का? येस ऑर नो? हा. मग हे अशा पद्धतीनं. तर याला म्हणतो बाळांनो आपण विस्तारित रूप. याला म्हणतात एक्सपांडेड फॉर्म. काय म्हणायचं? एक्सपांडेड फॉर्म, विस्तारित रूप. कळालं का तुम्हाला? यस. हे फार सोपं आहे बाळांनो. हे जे आहे ना, अरे आपला सिलेबस एवढा सोपा आहे. फक्त तुम्ही दररोजच्या दररोज अभ्यास करा. तुम्हाला स्कॉलरशिप 100% मिळाली म्हणजे समजून चला. फक्त दररोजच्या दररोज अभ्यास करा हो ना. पालकचे लेक्चर अटेंड करत असतील, जे पालक आपलं लेक्चर बघत असतील त्या पालकांना पण विनंती आहे की आपले लेकरं हे 4थी 3रीचे आहेत है ना. आपल्या याच्यात 3री आणि 4थीचे मुलं आहेत सध्या बरोबर आहे. ओके. तर त्या 3री आणि 4थीचे लेकरं लहान आहेत. त्यांना आहे ना थोडंसं डेली तसं आता कळतं, त्यांना सगळ्या गोष्टी शिकलेत कारण मुलं हुशार झालेले आहेत आता, त्याच्यामुळे कळतं. पण तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे की बाबा याला आपण दिलेली वर्कशीट सोडवली का, यानं टेस्ट सोडवली का है ना. ह्या सगळ्या गोष्टींचं आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. यस. आपण टेस्ट कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे तर आपला पेपर ऑफलाईन असतो फायनल परीक्षेचा. त्याच्यामुळे आपण टेस्ट सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीची दर संडेला म्हणजे पीडीएफ स्वरूपात देणार आहे आपण टेस्ट. काय? पीडीएफ स्वरूपात. कळालं तुम्हाला? ओके. यस. चला मग आता हे विस्तारित रूपात झालं तुमची मांडणी. मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या ओळखा. पाहता. आणि मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या तयार करा म्हटलंय का त्यांना का ओळखाच म्हटलंय? बस एवढंच दिलंय. लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या बस एवढंच दिलंय. मग त्याच्यात काय येतं? खाली दिलेले अंक आहेत समजा 4 9 3 5 है ना. हे जे अंक येतं हे, तर या अंकांपासून तुम्हाला मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार करायची. काय करायची? मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. नाहीतर लहानात लहान 4 अंकी संख्या तयार करायची असं म्हटलंय. बरं पहिले मला मोठ्यात मोठी सांगा बरं कशी तयार करायची. मोठ्यात मोठी है ना ग्रेटेस्ट लार्जेस्ट नंबर तयार करायचा आहे. लार्जेस्ट नंबर तयार करायचा आहे. मग मोठ्यात मोठी संख्या तयार करायची मला. अरे बाळांनो सांगा बरं याच्यात कशी तयार करायची मोठ्यात मोठी. मोठ्यात मोठी म्हटलं की मोठा अंक पहिले लिहायचा. मग सांगा बरं याच्यात मोठा अंक कोण आहे? 9. मोठा अंक 9 राईट. यस. त्याच्यानंतर याच्यापेक्षा थोडा छोटू कोण आहे? छोटू 5 आहे. ही 5. त्याच्यापेक्षा थोडा छोटू कोण आहे?
4. त्याच्यापेक्षा छोटू कोण आहे 3. ही झाली तुमची मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या या अंकापासून तयार होणारी. आता बाळांनो याच्यात कसे टाईप आहेत माहितीये, काय म्हणते माहितीये, 4च अंक देते आणि म्हणतोय मग 5 अंकी तयार करा, 6 अंकी तयार करा. बरोबर आहे. समजा त्यानं म्हटलं असतं एवढ्याच याची मोठ्यात मोठी 5 अंकीवाली तयार करा, तर काय करायचं बाळांनो, जो अंक मोठा आहे ना त्याला रिपीट करायचं. 5 अंकीसाठी अजून एक अंक पाहिजे ना, पण अंक तर 4च आहेत. मग त्यानं म्हणलंय 5 अंकी तयार करा, आणि कोणती मोठ्यात मोठी. मग मोठा अंक कोण आहे 9, तर 9ला परत एकदा रिपीट करायचं, 9 9 लिहायचं. 6 अंकी विचारलं 9 9 9 तीनदा लिहायचं, अंक तर 4च आहेत म्हणजे 2 वेळा लिहायचं 9 9 9 आणि त्याचा एक 9. आलं लक्षात. आता हे चॅप्टर मध्ये मी शिकवेल तुम्हाला तसं. बर, याच्यापासून जर मला लहानात लहान म्हटलं तर कसं बाळांनो, लहानात लहान जर म्हटलं तर कसं पहा बरं. लहानात लहान म्हटलं की लहान अंक पहिले, मग त्याच्यापेक्षा थोडासा मोठा. थोडासा मोठा कोण आहे 4. त्याच्यापेक्षा थोडासा मोठा कोण आहे 5. त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे 9. सगळ्यात मोठा शेवटी जात असतो जेव्हा लहान संख्या तयार करतात. आलं लक्षात. बर, पण समजा मी जर तुम्हाला हे असं दिलं 4 7 0 आणि इथं म्हणलंय समजा 1 2 3 2, ठीक आहे. हा, असं दिलंय. आता तुम्हाला याच्यात मोठ्यात मोठी 4 अंकी आणि इथं 4 अंकी, बरं 4 अंकी, इथं सुद्धा मोठ्यात मोठी 4 अंकी, मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार करा हो पाहुणे मंडळी सांगा. आणि लहानात लहान पण करा. लहानात लहान 4 अंकी 4 डिजिट किती अंकी 4 अंकी. किती हो 4 अंकी. बोला सांगा बरं आता मला काय येऊन राहिलं, मोठ्यात मोठी काय असेल. बोलिये. चलो, आता काय सांगितलं, मोठ्यात मोठी संख्या म्हटलं की मोठा अंक पहिले घ्या. काय घ्या, मोठा अंक पहिले घ्या. बरोबर आहे. मग मोठा अंक पहिले घेतला तर मोठा कोण आहे, 7 आहे मोठा. 7 नंतर थोडासा छोटू कोण आहे, छोटू 4 आहे. मग 4 घेतला. आता त्याच्यापेक्षा थोडासा छोटू कोण आहे 2 आहे, हे 2 घेतला. आणि समद्यात छोटू कोण आहे तर 0. झाली ना 4 अंकी राव. कब बात कर रहे, हाँ फिर बन गई. यस, ओके. अब तुमको ऐसा पूछा ससुरा इसे बनाओ 4 अंकी छोटू सी छोटू संख्या. का बनाओ छोटू सी छोटू. कोण छोटू आहे देख लो. अब छोटी संख्या लहान संख्या तयार करायची तर लहान अंक लिहा, मोठी संख्या तयार करायची तर मोठा अंक लिहा. बरोबर आहे की नाही. हा, चला बरं मग लहान संख्या तयार करून दाखवा. कोण सांगेल. वा 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 वा, शाबास. चलो, एक आलं लहान संख्या. स्वरा, अन्विता, रुद्रा, श्रेयस. चल बेटा सांग. श्रेयस आलं. ओके. आता मला लहानात लहान संख्या तयार करून दाखवा 4 अंकी. काय म्हटलं मी, लहान अंक अगोदर लिहा. बर, मी पाहता. यस, कोणाचं आलं, रुद्राचं आलं. बर, लहान अंक कोण आहे रे बाळांनो याच्यात 0. लहान अंक कोण आहे 0. बरोबर आहे. बर, त्याच्यापेक्षा थोडासा और मोठू कोण आहे 2. उससे बड़ा कौन है 4. और सबसे बड़ा कौन है 7. कोण आहे 7. बरोबर आहे. आता म्हणले मग आता हाय मोठ्यात मोठी 4 अंकी आहे होय. वाचा बरं याला. 247 आहे ती. हा 3च अंकी आहे ना बा. रे बाबू, हे 3च अंकी आहे माय. आपल्याला तर 4 अंकी विचारली माय. मग कसं करायचं होई. बघा, हे जर समजा तुमचा 0 असेल तर पहिले असं मांडून घ्यायचं. कन्फ्युजन नको. स्टेप बाय स्टेप असं मांडून घ्यायचं. आता याच्यात तुम्हाला सुरुवातीला 0 आलाय राव, आणि तुम्हाला तर लहानात लहान 4 अंकी संख्या तयार करायची, आणि ही तर 3च अंकी झाली. मग काय करायचं माहितीये, रुद्रा, स्वरा लक्षात घ्या. आता प्रज्वल बेटा, याच्यामध्ये काहीच नाही, फक्त या दोघांची अदला बदल करायची. ये इधर जाएगा, ये इधर जाएगा, तो ई का मतलब ऐसा बन जाएगा 02047. तो ई बन गया आपका आंसर. ये है उसका ट्रिक्स. का है, ये है उसका ट्रिक्स. का करेंगे, जर तुम्हाला छोट्यात छोटी संख्या तयार करायची असेल 4 अंकी आणि तुमची 3च अंकी तयार होत असेल, का कारण एक 0 आहे ना राव. हा, 0 दिलाय आणि 4 अंकी संख्या तयार करा म्हणले लहानात लहान, तर मग तुम्ही 0 लिहिणार पहिल्यांदा, कारण आपला नियमच आहे. लहानात लहान संख्या तयार करताना सर्वात पहिले काय लिहायची, लहान संख्या लिहायची. मग लहान कोण आहे 0 लिहिला.
लिहिला 0. मग त्याच्यापेक्षा थोडासा मोठू लिहिला 2, 4, 7 लिहिला. आपण ते 3च अंकी झाली ना. मग काय करायचं जर 0 असेल तर ह्याच्या बाजूचा जो अंक असेल दोघांमध्ये म्हणजे आलट पालट करायचं, आदला बदल करायची, एक्सचेंज करायचे, इंटरचेंज करून टाकायचे. दोघं इंटरचेंज करायचे म्हणजे बदलून टाकायची. याची जागा त्याला, त्याची जागा याला. संपलं तुमचं 4 अंकी. असं आहे बाळांनो हे तुम्हाला लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या. बर, एकदा तुम्हाला लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या कळालं, बरोबर आहे काय, एकदा तुम्हाला लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या कळालं की मग तुम्हाला चढता क्रम, उतरता क्रम ह्या सगळ्या गोष्टी सांगता येतात. तुलना, काय तुलना करता येते, बरोबर आहे. चढता क्रम, उतरता क्रम ह्याची आपल्याला तुलना पण करता येते, बरोबर आहे ना. आता समजा तुम्हाला म्हटलं 4, 3, 9 पुढे 4, 3, 8 पुढे 5, 4, 9 पुढे समजा 4, 7, 2 असं दिलंय. आता तुम्हाला ह्याला चढता क्रम आणि उतरता क्रम या पद्धतीनं मांडायच्यात, बरोबर आहे. तर बघा, समजा जेव्हा तुम्ही चढता क्रम, असेंडिंग ऑर्डर, काय म्हणायचं त्याला, चढता क्रम, असेंडिंग ऑर्डर, बरोबर आहे. मग पहा, असेंडिंग ऑर्डर, चढता क्रम. आता हे जेव्हा तुम्ही चढत्या क्रमाने मांडता, असेंडिंग ऑर्डर मध्ये मांडता, चढता म्हणजे काय रे बाळांनो, चढत चढत जायचं, बरोबर. चढत चढत जाताना पहिल्यांदा छोटी पायरी येते, मग थोडंसं वर जातो आपण, मग थोडंसं वर येतो, मग वर सगळ्यात मोठी पायरी वर दिसते ना आपल्याला, बरोबर आहे. त्याला चढता क्रम म्हणतो आपण, असेंडिंग ऑर्डर, बरोबर आहे. म्हणजे काय लिहायचं पहा, हे अशी असा चढलो 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 चढत 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 चाललंय बघा, ह्याला म्हणतात चढता क्रम. आणि उतरता क्रम काय, वरती हवा आपण आणि खाली यायचं, याला म्हणतात उतरता क्रम, असेंडिंग डिसेंडिंग अशा पद्धतीचं, ठीक आहे. बर, मग आता चढता क्रम जेव्हा तुम्ही मांडता तर काय करायचं, सर्वात लहान संख्या पहिले घ्यायची. ह्याच्यात लहान कोण आहे, 438 आहे, बरोबर आहे ना, राईट. त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी कोण आहे, 439. त्याच्यापेक्षा मोठी 472 आणि 549. हा याचा चढता क्रम झाला. यस, हा काय झाला, याचा चढता क्रम झाला. टेन्शन नाही बाळांनो, आज फक्त मी तुम्हाला नाव सांगतोय कोणत्या याच्यात काय आहे, है की नाही. आपण ह्याचा चॅप्टर वाईज जेव्हा सुरुवात करू, एक एक पॉईंट घेणार आहे आपण. हा पहिला पॉईंट, मग दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट, अशी पॉईंट घेणार आहे. यस, ओके, आलं का तुमच्या लक्षात. आणि उतरता क्रम म्हटलं तर काय करायचं बाळांनो, सगळ्यात मोठी पहिले, मग छोटी 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 संख्या सगळ्यात, उतरता क्रम, सगळ्यात छोटी सगळ्यात शेवटी. बघा, उतरता क्रम लिहिताना काय लिहायचं, ही मोठी, ओके, मोठी संख्या, आणि मग छोटी 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 सगळ्यात छोटी शेवटी, ह्याला म्हणतो आपण उतरता क्रम. चढता क्रम म्हणजे लहानापासून सुरू करायचं आणि मोठ्यापर्यंत जायचं, ओके. आता 1 ते 100 या संख्यावर आधारित प्रश्न म्हणजे काय, 2 किती वेळा येतो, 4 किती वेळा येतो, 5 किती वेळा येतो, 0 किती वेळा येतो, ह्या टाईपचे, राईट, ओके. त्याचबरोबर आता पुढे आलो आपण, सम विषम. हे तर म्हणून तर मी तुम्हाला काय म्हटलं, बेसिक मध्ये जे मी घेतलं ना ते फार महत्वाचं आहे. आपण जे बेसिक लेक्चर इथून मागे घेतले ना ते फार महत्वाचे आहेत. आता तुमचे मित्र जेव्हा आता जॉईन केले बा काल आज, तर त्यांना सुद्धा ते लेक्चर बघता येतात बरं मागचे. आणि जेव्हा चॅप्टर सुरू होईल तर मी परत पुन्हा ते घेणारच आहे. चौरस संख्या काय असतं, त्रिकोणी संख्या काय असतं, संयुक्त संख्या काय असतं, मूळ, जोडमूळ, सहमूळ सगळ्या घ्यायच्या आहेत. याच्यात जोडमूळ सहमूळ दिलं नाही त्यांनी सिलेबसमध्ये, पण आपण घेणार आहे ते जोडमूळ सम. म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षी पुन्हा आहेच की ते. मग मूळ शिकताय, संयुक्त शिकताय, मग तुम्हाला सहमूळ जोडमूळ न शिकायला काय झालं, 5 मिनिटाचं काम आहे मधात ते, हे की नाही. त्याच्यामुळे आपण ते सुद्धा घेणार आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये समविषम तुम्हाला मी शिकवलं, बरोबर आहे. कवा, बेसिक मध्ये. जळून जाऊ द्या म्हणा ते बेसिक, आम्हाला काय, आम्हाला पुन्हा शिकवा, नवीन हवा आम्ही म्हणा, पुन्हा शिकवतो आपण त्याला. जेव्हा चॅप्टर स्टार्ट केला ना पुन्हा शिकवणारच आहे ना, ओके. मग आता समविषम संख्यांचे काही रूल्स पण असतात. त्यात 1 मिळवला, समजा समसंख्या आहे त्यात 1 मिळवला तर विषम मिळते. समसंख्या आहे त्यातून 1 वजा केला मागची विषम मिळते. समसंख्या आहे त्यात 2 मिळवले समच मिळते. समसंख्येतून 2 वजा केले समच मिळते. ना हे नियम आहेत. मग परीक्षेमध्ये जर आपल्याला असं विचारलं की बाबा बी ही एक, पहा बी ही एक विषम संख्या आहे. काय आहे, विषम संख्या आहे.
बी ही एक विषम संख्या आहे, तर लगतची नंतरची समसंख्या कोणती, असा आपल्याला प्रश्न येतो. बरोबर आहे. मग या प्रश्नांचे उत्तर काढण्यासाठी बाळांनो हे जे समविषम आहे ना, हे समविषम परफेक्ट आपलं झालं पाहिजे. समविषम हे परफेक्ट आपल्याला सॉल्व करता आलं पाहिजे, कोणताही असो त्याच्यावरचा घटक. आलं लक्षात. त्याच्यामुळं सम म्हणजे काय, तर ज्या संख्येला दोनने निशेष भाग जातो त्याला सम म्हणतो, किंवा ज्या संख्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्याला आपण सम म्हणतो. आणि विषम कोणाला म्हणतो, ज्याला दोनने भाग जात नाही. द नंबर विच इज नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2 इज नोन ॲज काय म्हणायचं, ऑड नंबर्स. आणि इवन कोणाला म्हणायचं, द नंबर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2 ऑर द नंबर विच हॅज युनिट डिजिट 0, 2, 4, 6, 8. त्याला काय म्हणणार बाळांनो आपण, त्याला म्हणणार समसंख्या. ज्याला भाग जात नाही त्याला विषम संख्या. विषम संख्यांच्या एकक स्थानी कोणते अंक असतात, तर 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात. 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात. आलं लक्षात तुमच्या, क्लिअर सगळ्यांना आलं. ओके. हा बरोबर आहे, बरोबर आहे, ठीक आहे. यस, मग याला म्हणतो आपण समसंख्या विषम संख्या. आता मूळ कोणाला म्हणायचं, संयुक्त कोणाला म्हणायचं, त्रिकोणी कोणाला म्हणायचं आणि चौरस कोणाला म्हणायचं, हे सुद्धा मी बेसिक मध्ये सांगलो. परंतु आपल्याला परत जेव्हा लिहिणार आहे चॅप्टर स्टार्टिंग पासून, तर बेसिक टू ॲडव्हान्सच घेणार आहे. मग परत रिव्हिजन होईल तुमचं. बघा, ज्यांनी ऑलरेडी मागचे लेक्चर केले त्यांनी, बरं ज्यांनी नवीन आहेत त्यांना मी परत सांगणारच आहे. चला, मग आता मूळ संख्या कोण असतात, ज्या संख्यांना इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, फक्त त्याच संख्येने भाग जातो आणि एकने भाग जातो, त्याला म्हणतात काय, मूळ संख्या. आता 7ला कुणी भाग जातो, 7ला फक्त 7नच भाग जातो. 7च्या व्यतिरिक्त कुणी भाग जातो का, नाही. मग त्याला म्हणायचं मूळ संख्या. तुम्ही म्हणसाल 4 नाही का, नाही. का, 4ला 2 भाग जातो म्हणून 4 नाही. तुम्ही म्हणसाल 9 नाही का, मग 9 सुद्धा नाही का, त्याला 3 भाग जातो. मग ज्या संख्यांना भाग जातो ना कोणत्या ना कोणत्या संख्येने, स्वतःच्या व्यतिरिक्त आणि एकच्या व्यतिरिक्त, त्याला मूळ संख्या नसतात म्हणत. पण अशी संख्या जिला कुणीच भाग जात नाही, फक्त एकनं आणि त्याच संख्येनं भाग जातो, त्याला म्हणतो आपण काय म्हणतो, मूळ संख्या. त्याला काय म्हणतात आता, मूळ संख्या. आलं लक्षात. यस, ओके, यस, डन, कंप्लीट झालं. कळलं ना आता मूळ समूळ काय असतं. आता पुढचं आपण बघणारच आहे. आता ह्या मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त जेवढ्या संख्या असतात त्याला म्हणायचं बाळांनो संयुक्त संख्या. म्हणजे मूळ आणि संयुक्त एकमेकाच्या विरुद्ध येतात. पहा, जी मूळ नसते ती संयुक्त असते. जसं की मी पहा, एक जी आहे ना बाळांनो, एक मुळे नाही संयुक्त नाही, एक ही मुळे नाही. अजून याच्यात लई डिटेल आहे बाळांनो. काय, त्यांचे फॅक्टर पाडा. मग त्यांना जर समजा 2 अवयवच्या जास्त असतील तर त्यांना म्हणतात संयुक्त संख्या. 2 पेक्षा कमी किंवा 2च असतील तर त्यांना म्हणतात मूळ संख्या. एक या संख्येला एकच अवयव आहे आणि तो एकच आहे. फॅक्टर, अवयव म्हणजे काय, फॅक्टर. ओके, तर डिव्हिजर किंवा फॅक्टर, तर त्याला म्हणतो आपण काय, मुळे नाही आणि संयुक्तही नाही. कोणाला, एकला. एक विषय मिटला. आता 2 काय आहे, मूळ आहे. 3 काय, मूळ आहे. 4 मूळ नाही. 5 मूळ आहे. 6 मूळ नाही. 7 मूळ आहे. आता बघा, ही मूळ आहे का, यांना दुसऱ्या कोणत्या संख्येनं भाग जात नाही. मग मूळच्या व्यतिरिक्त, चला स्वरा बेटा, थांबा स्वरा बेटा, तू मागे आहेस, तू लाईव्ह वरती क्लिक कर. स्क्रीनवर तुम्हाला लाईव्ह दिसत असेल बघा. जे विद्यार्थी मागे, कारण तिनं काय केलंय, मागच्या प्रश्नाचं उत्तर सांगितलंय, ते सांगून आपल्याला 2 मिनिटं होऊन गेलेत. त्याच्यामुळं थोडंसं तुम्ही एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो काय करायचं. बघा आता, एकच मिनिट. बघा आता हे लेक्चर चालू आहे आपलं. हे लेक्चर चालू आहे. तर याच्यामध्ये हे जे लाईव्ह दिसतं बघा लाल कलरचं, त्या लाल कलरच्या लाईव्ह वरती तुम्ही क्लिक करायचं. आलं लक्षात. इथं दिसतंय बघा, ह्या लेफ्ट साईडला कोपऱ्यामध्ये, तिथं गो लाईव्ह असेल तुमचं किंवा लाईव्ह शब्द असेल ना, तिथं क्लिक करा. मग तुम्ही पुढे येता बाळांनो. ठीक आहे, आलं का लक्षात तुमच्या. यस,
म्हणजे तुम्ही सोबत राहता आमच्या, नाहीतर काही जण केलेत मागं पडलेत, तुम्ही मागे पडलात लेक्चर, लाईव्ह वर क्लिक करा, तुम्ही सोबत येता, म्हणजे मी जे बोलतोय ना हे तुम्हाला कळेल तिथं. आता पहा, आता मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त, ह्या तर मूळ झाल्या तुमच्या, ह्या काय झाल्या, मूळ झाल्या. याच्या व्यतिरिक्त ह्या ज्या दोन संख्या दिसताय ना 4 आणि 6, ह्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. ह्यांना काय म्हणायचं, संयुक्त संख्या. का बरं, कारण या संख्यांना इतर कोणत्या ना कोणत्या संख्येनं भाग जातो बाळांनो, म्हणून त्याला म्हणायचं संयुक्त संख्या. मग आपल्याला अशा कोणत्या येतात, 1 ते 100 पर्यंतच्या सिलेबसमध्ये येतात. 100च्या वर आहे का, नाही, 1 ते 100 पर्यंतच्या. मग जोडमूळ काय असतं, सहमूळ काय असतं, संयुक्त सांगितलं, त्रिकोणी काय असतं, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट्टीस त्रिकोणी संख्या. कोणत्याही 2 क्रमवार घ्या, समजा मी घेतलं 4 आणि 5, ह्या 2 क्रमवार आहेत ना बाळांनो, क्रमवार म्हणजे लागोपाठ येणाऱ्या, आणि यांचा गुणाकार करा 20, या गुणाकाराच्या निम्म केलं तर उत्तर 10 येतं. मग 10ला म्हणतात त्रिकोणी संख्या, बरोबर आहे. मग त्याचा पाया असतो, पाया म्हणजे काय, पहिली संख्या जी असते त्याला पाया म्हणतात. हे सगळं आता आपल्याला चॅप्टर मध्ये घ्यायचंय. आणि अजून एक पॉइंट दिलाय त्यांनी बघा, चौरस संख्या. अजून काय पॉइंट दिला, चौरस संख्या, बरोबर आहे. आता ह्या चौरस संख्या म्हणजे काय, चौरस संख्या ज्याला आपण म्हणतो चौकोनी संख्या, ज्याला आपण म्हणतो स्क्वेअर नंबर. चौरस संख्या यावेळेस त्यांना चौकोनी संख्या आलतं बाळांनो, चौथीच्या परीक्षेमध्ये शब्द काय आलता, चौकोनी संख्या. आणि चौकोनी संख्येला चौरस संख्या म्हणतात, यालाच म्हणतात स्क्वेअर नंबर. यालाच काय म्हणायचं बाळांनो, स्क्वेअर नंबर. ओके. आता पहा, आपले कुणी पालक बघत असतील तर त्यांना एक सांगतो, पहा याच्यामध्ये आपल्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीमध्ये 10 लोकांची टीम काम करते आता, ऑफिशियल काम 10 लोकांची, बरोबर आहे. म्हणजे त्यांचे करेक्शन, त्यांची प्रॅक्टिस, त्यांचे सगळे काय असतील ते सगळे 10 लोक काम करतात ऍट अ टाइम इथे, बरोबर आहे. यस, त्याच्यामुळे इथे 100% आपल्याला मार्क्स मिळतात. परंतु जर आपण समजा स्कूल टीचरचा विचार केला तर तो एकच व्यक्ती असतो, है ना, एकच व्यक्ती. त्या एका व्यक्तीला, त्या सरांना सगळे विषय शिकवून स्कॉलरशिप घ्या, त्यानंतर तुमचे इतर कामं करा, शक्य आहे का, नाही बाळांनो. मग तरी त्यांनी प्रयत्न करतात, 100% देण्याचा प्रयत्न करतात, की बाबा जेवढं होईल तेवढं आपण विद्यार्थ्यांना देऊच प्रयत्न करतात, बरोबर आहे. तरी सुद्धा त्यांच्यावर खूप लोड असतो, ते पॉसिबल नाही होत त्यांना, बरोबर आहे ना. पण इथं 10 लोक काम करतात. मग एक व्यक्ती आणि 10 व्यक्ती याच्यात किती फरक असेल बघा बरं, फरक असणार आहे की नाही. हा, मग इथं आपल्याला गोष्टी सगळ्या प्रॉपर टाइम टू टाइम मिळतात. टेस्ट असेल, सगळ्या गोष्टी असतील. आता टेस्ट बद्दल पण सांगतो. आता ह्या 2 दिवसात तर आपल्या सिलेबसचा चॅप्टर पहिला होणार नाही, बरोबर आहे. मग पुढच्या संडे पासून, प्रत्येक संडेला, पुढच्या संडे पासून, पुढच्या संडेला, हा संडे जाऊन ह्या संडे गेल्याच्या नंतर, कारण नाही होणार ना तोपर्यंत चॅप्टर. आज आणि उद्या आपल्याला अभ्यासक्रमाची टोटल ओळख कंप्लीट होते, एक लेक्चर मध्ये नाही होणार पुढच्या, बरोबर आहे. मग तिथे तुम्हाला काय असणार आहे, प्रत्येक संडेला टेस्ट असणार आहे, ती पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला टेस्ट मिळून जाईल. ओके, यस, चला झालं का. हा, आता पहा, चौरस संख्या, चौकोनी संख्या, स्क्वेअर नंबर. चौरस संख्या, चौकोनी संख्या, किंवा त्याला म्हणतो आपण स्क्वेअर नंबर्स. काय म्हणायचं, स्क्वेअर नंबर्स. मग हे काय असतं, तर ज्या ज्या तुमच्या, यांना अजून एक नाव आहे बाळांनो, वर्ग संख्या. हे बघा, एकच नाव नाही त्याला, एवढे नाव आहेत, वर्ग संख्या. वर्ग संख्या, चौकोनी संख्या, चौरस संख्या, त्याचबरोबर स्क्वेअर नंबर्स. ओके. तर हे जे आहे ना, तर काय असणार बाळांनो, ज्या ज्या संख्या कोणाचा ना कोणाचा वर्ग आहे त्याला म्हणायचं स्क्वेअर नंबर्स. 1, 4, 9, 16, 25, 36, हे काय आहे ते स्क्वेअर नंबर. का बरं, ह्यानं 1चा स्क्वेअर, हे ना 2चा स्क्वेअर, ह्यानं 3चा स्क्वेअर, ह्यानं 4चा स्क्वेअर, ह्यानं 5चा स्क्वेअर, ह्यानं 6चा स्क्वेअर. आलं लक्षात. हे अशा पद्धतीचे. ओके. हा, तर याला म्हणतो आपण स्क्वेअर नंबर्स. मग हे सगळे नंबर आपल्याला ह्याच्यामध्ये, हे किती आहे, 16% आपल्याला याच्यामध्ये टोटल तुम्हाला दिलेला आहे त्यांनी भारांश त्याचा. आलं लक्षात. चला, क्लिअर झालं का बघा आता. ओके, यस. आता याच्यामध्ये आता आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊ. पहा, आता जेव्हा आपण दुसरा संख्या घेतो, दुसरा चॅप्टर घेतो, दुसरं युनिट घेतो, तर त्याला नाव काय दिलं बाळांनो, संख्यावरील क्रिया. काय नाव दिलं, संख्यावरील क्रिया.
बरोबर आहे, संख्यावरील क्रिया. आलं का लक्षात? यस, संख्यावरील क्रिया. आता आपल्याला याच्यात 50 प्रश्न आहेत टोटल. किती प्रश्न आहेत? 50 प्रश्न. बरोबर आहे ना, 50 प्रश्न आहेत. चला, आता या संख्यावरील क्रियामध्ये काय असणार आहे पहा. झालं का बघा तुमचं हे? हा, आता याच्यामध्ये पहा, बेरीज 5 अंकी संख्यापर्यंत हातच्याची बेरीज शाब्दिक उदाहरण म्हणजे काय. एका गावची लोकसंख्या 36,255 होती, तर त्याच्या बाजूच्या गावची लोकसंख्या 32,196 होती, तर दोन्ही गावची मिळून एकूण लोकसंख्या किती, अशा पद्धतीचे शाब्दिक उदाहरणं याच्यात येतात. आलं का तुमच्या लक्षात? काय शाब्दिक उदाहरणं अशा पद्धतीचे आपल्याला याच्यामध्ये येतात. मग त्याचबरोबर हातच्याची बेरीज काय असते? समजा तुम्हाला म्हटलं एकदम साधं, हा याची बेरीज करा. हातच्याची बेरीज काय असते पहा. 7 + 8 15, 7 + 8 15. 15ला काय लिहितो? 5. आणि हातचा काय घेतो बाळांनो? 1. आणि तो हातचा याच्यात मिळवून टाकतो. त्याला म्हणतो आपण हातच्याची बेरीज. कळालं तुम्हाला? यस, ओके. हे असतं तुमचं हातच्याची बेरीज. त्याच्यानंतर वजाबाकी 5 अंकी संख्यापर्यंत हातच्याची वजाबाकी, हातच्याची बेरीज जसं आहे ना तसं हातच्याची वजाबाकी पण असते. यस, ओके. हा, बर, याच्यामध्ये काय येतं? शाब्दिक उदाहरणं पण येतात. आता सांगितलं तसंच. बरोबर आहे की समजा रमेश हा फिरायला गेला, त्याला 9,000 रुपये सोबत घेऊन गेलेला होता. ओके, त्यानं त्याच्यापैकी 4,750 रुपये खर्च केले, तर त्याच्याकडे शिल्लक किती रक्कम राहिली असं विचारते. मग ही शाब्दिक उदाहरणं वजाबाकीवरचे. त्याचबरोबर गुणाकार असेल तुमचा, तर गुणाकारापर्यंत सुद्धा 3 अंकी गुणिले 2 अंकी संख्यापर्यंतचा गुणाकार आहे आपल्याला. ह्याला मी तुम्हाला ट्रिक्स पण सांगणार आहे की बाबा गुणाकार कसं करायचा, कोणत्या युनिटसाठी? या घटकासाठी. बरं, महत्वाचं आहे. हा, वरती तर सरळ सरळ आहे, पण इथं 3 अंकी संख्या भागिले 2 अंकी संख्या, शाब्दिक उदाहरणं. बरोबर आहे ना. समजा एखादी संख्या दिले, त्याला 35 न भागा, 37 न भागा, 13 न भागा, 27 न भागा, असे. राईट. मग ह्याला म्हणतो आपण 3 अंकी. म्हणजे काय बाळांनो याच्यामध्ये? भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. कळालं का तुम्हाला? भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी एवढेच घटक आहेत आणि त्याच्यावरती हा अख्खा युनिट आहे आपला. मग याच्यात 4 घटक आले. ओके, आता याच्या सोबत आपण पुढे गेलो. महत्वाचा पहिला होता बरं आपला. महत्वाचं जे ना पहिलं होतं. पहिलं का होतं महत्वाचं? कारण त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल होत्या गोष्टी. इथं काय होतं? भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी एवढंच आहे. आता परत जे तिसरं युनिट आहे त्याचं नावच अपूर्णांक आहे. तिसऱ्या युनिटचं नाव काय आहे? तिसऱ्या युनिटचं नाव आहे बाळांनो अपूर्णांक, ज्याला आपण काय म्हणतो? फ्रॅक्शन. आता या फ्रॅक्शन मध्ये वेगवेगळे प्रकार पडतात बरं. आणि तुम्हाला आपल्या सिलेबस मध्ये दिलेले कोणते कोणते प्रकार आहेत पहा. अपूर्णांकाचे अर्थ काय होतात? वाचन कसं करायचं है ना? 3/4 असेल, काय 3/4 असेल तर त्याला कसं कसं वाचतो आपण? 3/4 आहे. बरोबर आहे. याला अंश म्हणतात, याला छेद म्हणतात. मग आपण कसं म्हणणार? 3/4. बरोबर आहे. 3/4 एक झालं. अजून काय म्हणू शकतो? 3/4 हे एक झालं. बरोबर आहे ना. पुढे काय म्हणू शकतो? 3/4, 3/4 असे पण म्हणतो. बरोबर आहे. जे वाचण्याच्या पद्धती आहेत त्याच्या. आता त्याच्यानंतर ह्या अपूर्णांकामध्ये तुम्हाला किती प्रकारचे अपूर्णांक असतात बघा? 3. पण आपल्या सिलेबसमध्ये काय काय दिले पहा. व्यवहारी अपूर्णांक, समछेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम, अंशाधिक, छेदाधिक, पूर्णांक युक्त अपूर्णांक, तुलना. याच्यामध्ये आपल्याला आवर्ती अपूर्णांक दिलेला नाही बाळांनो. आवर्ती अपूर्णांक दिलेला नाही. पण डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय? दशांश अपूर्णांक जे असतं ना, मी त्याचं 1-2 उदाहरण तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये दशांश मी घेतानाच सिलेबस असा घेणार आहे बाळांनो, जो आपल्या याच्यात आहे ना ते तर घेणार आहे, पण यांचाच एक जोडीदार आहे दशांश अपूर्णांक, तो याच्यात दिलेला नाही. मग त्याचं एक उदाहरण घेत राहूत आपण, है की नाही? म्हणजे तुम्हाला तेही कळेल की बा असं असते. तसं मी बेसिक मध्ये घेतलंय, सगळं बेसिक मध्ये पूर्ण घेतलेलं आहे. ओके, हा बेसिक मध्ये पूर्ण घेतलेलं आहे हे. चला, झालं का तुमचं? ओके. आता पहा, या अपूर्णांकामध्ये त्यांनी काय म्हटलंय? समछेद अपूर्णांक म्हणजे काय? समजा असा असेल 7/3, 5/3, 3/3,
है ना, 3/3, 11/3, 10/3, या सर्वांचा छेद कसा, छेद आहे सारखा, है ना. याच्यामध्ये प्रॉपर इम्प्रॉपर अशा पद्धतीचं इंग्लिश मीडियम वाले ते मी सांगेल तुम्हाला, कारण बायलँग्वेजच क्वेश्चन करणार आहे मी, म्हणजे तुम्हाला काही अडचणच येणार नाही तिथं लँग्वेजची. ओके, तर जर समजा छेद समान असतील तर याला म्हणतात समछेद अपूर्णांक. दुसरं काय आहे, भिन्नछेद अपूर्णांक. जर यांचे छेद वेगळे वेगळे असतील, जसं 7/2, 5/3, 11/4, 9/7 या अशा पद्धतीचे असतील तर याला म्हणायचं भिन्नछेद अपूर्णांक. समछेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक. जेव्हा तुम्ही समछेद अपूर्णांक शिकता बाळांनो, तर याचा बेरीज कशी करायची, याची वजाबाकी कशी करायची, याची तुलना कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी तिथं क्लिअर करायच्या आणि मग जायचं भिन्नछेद अपूर्णांकामध्ये. मग कुठे जायचं, भिन्नछेद अपूर्णांकामध्ये. मग भिन्नछेद नाही काहीच लिहायचं नाही बरं, डोंट राईट एनिथिंग. ओके, हा, भिन्नछेद अपूर्णांकामध्ये काय करायचं, मग पुन्हा भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज कशी करतात, वजाबाकी कशी करतात, त्यांचा लहान मोठेपणा कसा ओळखायचा, म्हणजे काय की बाबा असं हे चिन्ह माहित असतील ना तुम्हाला बाळांनो. बघा मी लिहून देणार आहे, जेव्हा आपण तुलना करतो ना अपूर्णांकाची तेव्हा ह्याला म्हणायचं बाळांनो, समजा ए बी लिहिलं, ए इज ग्रेटर दॅन बी, ए इज लेस दॅन बी, ए इज इक्वल टू बी, ए इज नॉट इक्वल टू बी, है ना. हे 3-4 साईन आपल्याला माहित पाहिजे, याला काय म्हणतात हे आपण लिहून देऊ तिथं. असं जेव्हा असतं दोघांच्या मधात तर त्याला म्हणतात की ए हा मोठा आहे बी पेक्षा, किंवा ध्यानात ठेवण्यासाठी पहा, हे जे टोक असतं ना बाळांनो, हे टोक ज्याच्याकडे असतो तो लहान असतो, ध्यानात ठेवण्यासाठी. ओके, काय म्हणायचं मग, बी लहान आहे म्हणजे ए मोठा आहे, इथं इकडे टोक आहे म्हणजे ए लहान आहे बी मोठा आहे, हे बरोबरच आहेत. याचा अर्थ होतो बरोबर नाही. याचा अर्थ काय होतो, बरोबर नाही. कळालं तुम्हाला, यस. ओके, असं आपण बघणार आहे लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम तुम्ही आताच बघितला संख्यांमध्ये. आलं. ओके, अंशाधिक छेदाधिक पूर्णांक युक्त अपूर्णांक तुलना व परस्पर रूपांतर. बघा समजा 13/6 आहे, बरोबर आहे. तर याला मला आता हा कसा आहे, अंशाधिक म्हणजे काय, अंश मोठा, छेदापेक्षा अंश मोठा, हा अंशाधिक आहे. दुसरा काय, छेदाधिक म्हणजे काय, ज्याचा छेद मोठा त्याला छेदाधिक. तिसरं काय, पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता इकडे लक्ष द्या, हे बाळांनो पहा, पूर्णांक युक्त अपूर्णांक काय असते, तर 6 × 6, 6×2 12. हे बाळांनो इथं तर 13 आहे, माझा तर भाग 12 पर्यंतच गेलाय, बरोबर आहे ना. 6 × 6, 6×2 12, उरला किती हो, हे उरला तुमचा, 1ला भाग जातो का नाही. मग बाळांनो काय करायचं माहितीये, 2 पूर्ण जसे असतं 6×2 12 आणि उरलेला 1 इथं लिहायचा आणि याच्याच खाली लिहायचं 6. मग याला लिहिताना असं लिहितात 2.1/6. प्रॉपर इम्प्रॉपर काय असतं हे सगळं आपण तिथं बघणार आहे. आलं तुमच्या लक्षात, यस ऑर नो, यस. ओके, काय 2.1/6 कळलं, त्याला म्हणतो आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक. त्याची तुलना, त्याचे रूपांतर. बघा काय होतं, अंशाधिक अपूर्णांक होता, त्याचं रूपांतर कशात केलं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये केलं. करेक्ट, यस. असं आपण हे दुसरं तिसरं युनिट स्टडी करणार आहे, बरोबर आहे. आणि याला खूप मार्किंग आहे बाळांनो, मागच्याला 20 होती, ह्याला 12 आहे. ठीक आहे. हा, आता पहा, चलो 8:10 मी तुम्हाला सोडेल, कारण शाळा आहे बऱ्याच जणांची, गडबड करताय 10लाच, 8:10 गडबड करताय, बरोबर आहे ना. हा, मग मी राहिलेला पार्ट जो आहे ना उद्याच्या लेक्चरमध्ये सगळं कंप्लीट करून टाकेन आपण, आणि परवाला मग मात्र ऍक्च्युअल सिलेबसला स्टार्ट करायचं आहे आपल्याला, पहिला चॅप्टर. ओके, सगळ्या याच्यामध्ये पहिला चॅप्टर गणिताचा सुरुवात होईल. आठवड्यातून 3 लेक्चर असतात बाळांनो, त्याच्यापैकी 2 दिवस आपल्याला काय घ्यायचं, आठवड्याचे 2 दिवस मॅथ्स घ्यायचं. हा, आपले लेक्चरचा टाइम टेबल सांगतो तुम्हाला. आपल्याला लेक्चरला टाइम टेबल असतो बाळांनो, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, है ना. हा, इथे काय असतं एवढ्यामध्ये, मॅथ्स आणि रिझनिंग, म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता, मॅथ्स आणि रिझनिंग, इंटेलिजन्स. ओके, मॅथ्स आणि IT असतं. ओके, तर इथं असतं मॅथ्स आणि रिझनिंग, जे की आपण घेतो. ओके, शिंदे सरांचं म्हणजे माझं बाळांनो, यस. ओके, आणि इकडे समजा आता राहिलेले दिवस सोमवार, मंगळवार आणि शनिवार, तर हे 3 दिवस तुमचे असतात बाळांनो मराठी आणि इंग्रजी ग्रामर. ओके,
आणि कोण घेतात तर आदरणीय सुंबे सर घेतील. ओके, किंवा आपण इथे लिहू शकतो आदरणीय सोपान सर सुंबे सर घेतील. ओके, यस, कळालं. या पद्धतीचा आपला टाइम टेबल असेल. आपल्याला इथे शनिवारचा टाइम टेबल तुम्हाला माहिती आहे. शनिवारी शाळा असल्यामुळं कोणत्याही क्लास म्हणजे कोणत्याही वर्गाचा क्लास हा शनिवारी सकाळी होत नाहीये. सर्वांचे क्लास काय होतात तर इव्हिनिंगला होतात, दुपारनंतर होतात. शनिवारची गोष्ट आहे. बाकी डेला जसं तुम्हाला म्हटलं ह्या टाइम टेबलनुसार. आणि आज टाइम टेबल आलेला असेल इव्हिनिंगच्या जे बॅचेस आहेत ना त्याच्यामध्ये थोडासा टाइम काय केला बाळांनो, 9 वाजेपर्यंत क्लास होत होता तर अर्धा तास अगोदर सुरू केले. ते टाइम टेबल ग्रुपला आलेला असेल तुम्हाला. ओके, अशा पद्धतीचं हे पूर्ण नियोजन असेल आपलं आठवड्याचं. क्लिअर? ओके, यस. चला मग आता इथे थांबूत आणि काय करूत आपण नंतर उद्याच्या दिवसामध्ये हे टोटल क्लिअर करून टाकूत. सिलेबस काय आहे, पुढचे राहिलेले पॉईंट त्याच्याबद्दल थोडं थोडं बोलत जाऊ प्रत्येक पॉईंट बद्दल. तुम्हाला नेमकं ऍक्च्युअल काय हे कळेल. यस, ओके. आणि नोटबुकमध्ये लिहिताना व्यवस्थित तुमच्याकडे जे असेल ना समजा बाळांनो बुक त्याच्यामध्ये सिलेबस दिलेला आहे, पॉईंट टू पॉईंट दिलेला आहे. मग काय करायचं तुम्ही एकदा पहिल्या पेजवरती तो सिलेबस लिहायचा. गणिताच्या नोटबुकवरती गणिताचा सिलेबस, बुद्धिमत्तेच्या नोटबुकवरती बुद्धिमत्तेचा सिलेबस लिहून घ्यायचा. आणि मग पहिला चॅप्टर कोणता त्याला टिक करायचा. हा झाला आपला चॅप्टर. यस. अच्छा, नाही काही जणांची सकाळी आहे ना बाळांनो, गडबड करताय. येस, ओके, आलं लक्षात. तर अशा पद्धतीचं असेल. आणि पालक सुद्धा थोडंसं याच्यामध्ये लक्ष द्या, कारण पालकांचा पण खूप मोठा रोल आहे. अभ्यास घरी करून घेणं, तसं तर लेकरं करतात आपले, है ना, हुशार आहेत जेवढा त्यांना अभ्यास आहे. कारण त्यांनाही माहिती आहे मला पास व्हायचंय, मला पुढे स्कॉलरशिप द्यायची, पुढे भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा द्यायच्या, त्याच्यामुळे हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी करतात. पण तुम्ही लक्ष द्या. ओके, आणि जेवढे तुमचे मित्र असतील बाळांनो त्या सगळ्यांना सांगा आता काय की आजपासून सिलेबसला सुरुवात झालेली आहे. त्यांना ही लिंक पाठवून द्या. ओके, तसं मी ग्रुपवर टाकतो, पालकांनाही तसं मेसेज करतो आणि त्यांनी मग ते ग्रुप तुमच्या इतर ग्रुपला शेअर करू शकता लिंक ती. ओके, चला थांबूत मग इथे. तिसरीचे विद्यार्थी असतील बाळांनो तर तिसरीच्या विद्यार्थ्यांचं पण सुरू आहे. 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, बरोबर आहे ना. काहींचा भाऊ तिसरीला आहे, 5वीला आहे त्याचा मोठा भाऊ, राईट. तर अशा पद्धतीनं मग ते 5वीचा पण क्लास आणि तिसरीचा पण क्लास तुम्ही एकाच मोबाईलमध्ये करू शकता. पण दोघांचा टाइम वेगळा असणार आहे. त्या टाइममध्ये तो लेक्चर अटेंड करायचा. आलं बाळांनो सगळ्यांच्या लक्षात? यस, ओके. चला मग थांबूत आपण. यस, ओके, चलो, डन डन डन. बाय बाय बेटा, बाय. डन. हॅव अ नाईस डे. थँक यू. ओके.